नमस्कार, मी साठम. आता अल्प काळामध्ये बीडीडी ही इतिहास जमा होईल, त्याच अनुषंगाने वाटलं की बीडीडीची ही होळी सुद्धा बीडीडी अस्तित्वात नसल्यामुळे होईल की नाही माहिती नाही, तर वाटलं डॉक्युमेंट करून ठेवू. एक तर मला एक्झॅक्ट पत्ता माहिती नव्हता की कुठे ती होळी आहे, त्यात ही रस्त्याची कामं फक्त मला थोडंसं टेंटेटिव्हली माहिती होतं, म्हणून मी स्ट्रेट रस्ता घेतला. म्हटलं स्ट्रेट रस्त्याने जाऊ, कुठेही शॉर्टकट न घेता. पण ही रस्त्याची कामं, त्यामुळे काय होतं, 10% जिथे ट्रॅफिक होणार असताना तिथे 100% पर्यंत जातं ट्रॅफिक. सरकारने एक इंटरेस्टिंग गोष्ट का नाही करत? माझं सोल्युशन असं आहे की एकदाचा परत लॉकडाऊन लावा 1 वर्षासाठी. सर्व रोड काय ते चकाचक बनवा, तोपर्यंत सर्व लोक वर्क फ्रॉम होम करतील, तोपर्यंत तुम्ही वर्क फ्रॉम रोड करा आणि पूर्ण रोड चकाचक बनवा, म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेमच नाही. आणि हो, मिस वर्ल्डचं पण दुकान आहे जिथे 20% ऑफ सुद्धा आहे. लवकर जाऊन खरेदी करा मिस वर्ल्डच्या दुकानामध्ये. मुख्य रस्त्याच्या बरोबर एका बाजूला काम चालू होतं, म्हणून अलगदच पुढे गेलो आणि पुढे जाऊन पाहत होतं काय, पुढे पूर्ण रस्ता खणलेला होता आणि जेसीबी उभी होती. येस, तू पुढे, तुला दाखवतेच. मी म्हटलं सॉरी मालक, परत मागे वळतो. कधी रस्त्यांची कामं पूर्ण होणार, नो एंट्रीचे बोर्ड हटणार आणि आम्ही एक मार्गी जाऊन त्या डेस्टिनेशनला पोहोचणार, हे कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. परत उलट फिरून दुसऱ्या रस्त्याने तिकडे जावं लागतंय जिथे ती होळी येते. पण बाकी हे काही उरलेले बीडीडीचे औषध. कल्पनेचं रूप घेत असलेलं वास्तव पाहत काही लोकांना विचारतच अशी ह्याची बनवतात ती आपलं हे बी असते ना, वेगवेगळे युनिक आयडियाने बनवतात ती होळी. माहिती आहे तुला? ते कोडबीड घातलेला माणूस असतो तसा. आता कळल्याप्रमाणे 77-78च्या मध्ये ती होळी आहे. 77-78 मध्ये 77-78 बिल्डिंग नंबरच्या. बघूया आता जाऊन. रस्ता काढत तिकडे जाऊन पोहोचलो. एकंदरीत काही लोकांना याबद्दल कल्पना होती, काही लोकांना कोड लँग्वेज मध्ये सांगायला लागलं, पण ती होळी मला भेटली. या मंदिराच्या मागे होळी असं बोलत, आता बघूया होळी. सामान्य तुम्ही कोकणामधल्या मोठमोठ्या माडाच्या होळ्या बघितला असाल, पण अशा प्रकारची युनिक होळी पाहिलात का, ज्यामध्ये साक्षात यावर्षी तरी टॉरस कॅम्पचं प्रतिकृती बनवलेली आहे, पण वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन अशा प्रकारची होळी तयार केली जाते, ज्यामध्ये संस्कृती आणि सामाजिक विषय या दोघांची सांगड घालून एक वेगळ्याच प्रकारचं प्रदर्शन घडवलं जातं. हे ह्या तरी वास्तववादी बीडीडी मध्ये आजही अस्तित्वात आहे, पण उद्याच्या कल्पनेतल्या बीडीडी मध्ये अस्तित्वात असेल की नाही ह्याबद्दल मला प्रश्न आहे. मी जास्त वेळ तिथे थांबू शकलो नाही, कारण बीडीडी हा एक माझा जिव्हाळ्याचा विषय. त्याबद्दल मी एक मेला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे पूर्ण, तुम्ही जाऊन पाहू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि खाली येत असेल. आणि हो, पत्त्यांपेक्षा हे बरं नाही का? आता विषय असा आहे ना की आता 8:30 वाजलेत आणि अजून त्यांची तयारी सुरू आहे. या होलिकेचं दहन आहे ना, ते ठीक रात्री 10:30 ते 11च्या. पण जाता अजून एक होळी दिसली मला. मी परत येणार होतो ही होळी पेटवतात कशी ती पाहायला, पण नंतर लेट झाला आणि मी काही येऊ शकलो नाही, कारण दुसऱ्या दिवशी अजून काही इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट कव्हर करायचे होते. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि हर हर महादेव.